सर्वांना गुड मॉर्निंग. लास्ट व्हिडिओ लेक्चरला आपण 3 नंबरच्या नवीन टॉपिकला सुरुवात केली होती आणि त्याचं नाव होतं कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. आणि त्या पहिल्या लेक्चरला आपण आयडियल गॅस इक्वेशन आणि मीन फ्री पाथ अशा काही कन्सेप्ट बघितल्या होत्या. जो गॅस PV इज इक्वल टू RT किंवा PV इज इक्वल टू NRT हे आयडियल गॅस इक्वेशन ओबे करतो, त्या गॅसला आपण आयडियल गॅस असं म्हणतो. जो गॅस PV इज इक्वल टू NRT हे आयडियल गॅस इक्वेशन ओबे करतो, पाळतो ॲट ऑल प्रेशर्स अँड ऑल टेम्परेचर्स, यासाठी त्या गॅसला आपण आयडियल गॅस असं म्हणतो. गॅस ओबेईंग PV इज इक्वल टू NRT ॲट ऑल टेम्परेचर्स अँड प्रेशर्स इज कॉल्ड ॲज आयडियल गॅस. PV is equal to RT. This is ideal gas equation for 1 mole of gas. 1 mole of ideal gas असेल तर ideal gas equation PV is equal to RT. And if there is n mole of ideal gas, then ideal gas equation is PV is equal to NRT. हेही आपण गेलेलं पाहिलं. आणि शेवटी आपण मीन फ्री पाथ ही कन्सेप्ट पाहिली. ॲक्च्युली मीन फ्री पाथ या आर्टिकलमध्ये जे काय पाहिलं ती कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस याच्या अझम्पशन्स होती. त्यातली महत्त्वाची अझम्पशन्स असं होती की कोणताही गॅस आपण कंटेनरमध्ये एन्क्लोज करतो. ज्या कंटेनरमध्ये एन्क्लोज करतो त्या कंटेनरमध्ये तो गॅस युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतो, सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात तो विखुरला जातो. आणि म्हणून व्हॉल्यूम ऑफ गॅस हे व्हॉल्यूम ऑफ कंटेनर इतकंच असतं. व्हॉल्यूम ऑफ गॅस आणि व्हॉल्यूम ऑफ कंटेनर सेम असतं, कारण गॅस मॉलिक्युल्स युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट थ्रूआउट द कंटेनर. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ गॅस इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कंटेनर असं एक अझम्पशन होतं. आणखी एक अझम्पशन असं होतं की गॅस मॉलिक्युल्स आर ऑलवेज इन दिस स्टेट ऑफ रँडम मोशन. जर गॅस आपण कंटेनरमध्ये एन्क्लोज केला असेल तर कंटेनरच्या आत गॅस मॉलिक्यूल हा रँडम मोशनमध्ये असतो. तो कंटेनरच्या आत इकडून तिकडे कसंही फिरत असतो, त्याला पर्टिक्युलर डिरेक्शन नसते, रँडम मोशनमध्ये तो असतो. म्हणून एक अझम्पशन असं होतं की गॅस मॉलिक्युल्स आर ऑलवेज इन दिस स्टेट ऑफ रँडम मोशन. ड्यू टू रँडम मोशन काय होतं, गॅस मॉलिक्यूल कोलाइड विथ अदर मॉलिक्यूल. ऑल्सो गॅस मॉलिक्यूल कोलाइड विथ वॉल्स ऑफ कंटेनर. अँड इन बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन molecule travel along a straight line path, and this straight line path is called as free path, and average of such free paths is called as mean free path, and it is denoted by lambda. तर हे सर्व आपण पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलं. आता यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एकच आर्टिकल पाहणार आहोत आणि त्या आर्टिकलचं नाव आहे प्रेशर ऑफ आयडियल गॅस. आर्टिकल
थोडंसं मोठं आहे, थोडंसं चॅलेंजिंग पण आहे. तुम्हाला लक्षपूर्वक ऐकावं आणि पाहावं लागेल. कदाचित 2-3 वेळा पाहावं लागेल, मोठं असल्यामुळं आणि थोडंसं चॅलेंजिंग असल्यामुळं. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फक्त एकच आर्टिकल पाहणार आहोत, प्रेशर ऑफ आयडियल गॅस. सुरुवातीला एक फिगर बघू. तर या फिगरमध्ये एक क्युबिकल कंटेनर किंवा क्युबिकल बॉक्स दाखवला आहे. क्यूब कशाला म्हणायचं? ज्याची लांबी, रुंदी आणि उंची सेम असते. अशा फिगरला आपण क्यूब असं म्हणतो. लेंथ, ब्रेड्थ अँड हाईट तिन्ही सेम असतं क्यूबच्या बाबतीत. आणि अशा क्युबिकल कंटेनरमध्ये किंवा अशा क्युबिकल बॉक्समध्ये आयडियल गॅस एनक्लोज केला आहे. सो फिगर शोज an ideal gas enclosed in this cubical container or cubicle box. परत एकदा ऐका. आयडियल गॅस काय केलाय? एनक्लोज. कशामध्ये? तर क्युबिकल बॉक्समध्ये. सो फिगर शोज an ideal gas enclosed in a cubicle box. जो आयडियल गॅस आपण या क्युबिकल कंटेनरमध्ये एन्क्लोज केलाय त्या आयडियल गॅसचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे कॅपिटल एन आहेत. सो एन, कॅपिटल एन इज द नंबर ऑफ मॉलिक्युल्स. जो आयडियल गॅस क्युबिकल कंटेनरमध्ये एन्क्लोज केलाय त्या आयडियल गॅसचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे कॅपिटल एन आहेत. जस्ट मी म्हटलं की क्यूबच्या बाबतीत लेंथ, ब्रेड्थ, हाईट सर्व काही सेम असतं आणि लेंथ ऑफ ईच साईड ही सेम असते आणि ती या क्यूबच्या बाबतीत एल इतकी आहे. सो कॅपिटल एल इज द लेंथ ऑफ ईच साईड ऑफ कंटेनर. तसंच क्यूबच्या बाबतीत लेंथ ऑफ ईच साईड सेम असते, म्हणजेच लेंथ, ब्रेड्थ, हाईट सर्व सेम असतं आणि कुठल्याही एका साईडच्या लेंथचा क्यूब घेतला तर आपल्याला क्यूबचं व्हॉल्यूम मिळतं. इथं साईडची लेंथ कॅपिटल एल आहे. एलचा जर क्यूब घेतला, एल क्यूब, तर तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ क्यूब मिळेल. जो क्युबिकल बॉक्स आहे त्याचं व्हॉल्यूम मिळेल, कंटेनरचं व्हॉल्यूम मिळेल जर आपण एल क्यूब घेतला तर. आणि कायनेटिक थेअरीनुसार ज्या कंटेनरमध्ये आपण गॅस ठेवू त्या कंटेनरचं व्हॉल्यूम त्या गॅसला प्राप्त होतं. म्हणजेच कंटेनरचे जे व्हॉल्यूम असेल तेच गॅसचं व्हॉल्यूम असेल. देअरफॉर side of length is L and therefore volume of gas is equal to volume of box is equal to L cube and volume of gas is denoted by phi. परत एकदा बघा मी काय म्हणतोय ते. क्यूबच्या बाबतीत ईच साईडची लेंथ सेम असते आणि ती एल इतकी आहे. ईच साईडची जी लेंथ आहे एल त्याचा क्यूब घेतला म्हणजेच एल क्यूब घेतला तर तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ गॅस म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ बॉक्स मिळेल आणि व्हॉल्यूम ऑफ गॅस यासाठी नोटेशन फी. सो एल इज द लेंथ ऑफ ईच साईड. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ गॅस is equal to volume of box is equal to V is equal to L cube. याशिवाय बॉक्समध्ये जो आयडियल गॅस आपण एन्क्लोज केलाय त्यामध्ये जे एन मॉलिक्युल्स आहेत
त्या प्रत्येक मॉलिक्यूलचं मास सेम आहे आणि ते स्मॉल एम आहे. सो स्मॉल एम इज द मास ऑफ इच मॉलिक्यूल. तर हे फिगरचं सुरुवातीचं एक्सप्लेनेशन आहे. फिगर शोज ए क्युबिकल बॉक्स. An ideal gas is enclosed in that cubical box. Number of molecules in ideal gas are n. Length of each side of box is L. Therefore, volume of box is L cube. And therefore, volume of gas is also L cube, and it is denoted by phi. And mass of each molecule of an ideal gas is small m. Now, this side of box is parallel to z axis. This side of box is parallel to x axis, and this side of box is parallel to y axis. So, sides of box are parallel to x, y and z axis. Sides of box are parallel to x, y and z axis. One side, actually this side is parallel to x axis. This side of box is parallel to y axis, and this side of box is parallel to z axis. Now there are n molecules, but consider only one molecule, and velocity of that molecule is phi bar. n molecules आहेत, पण सिम्प्लिसिटीसाठी आपण फक्त एकच मॉलिक्यूल कन्सिडर करणार आहोत, आणि जो मॉलिक्यूल कन्सिडर करणार आहोत त्याची व्हेलॉसिटी phi बार आहे. आता व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे, आणि व्हेलॉसिटी v चे 3 कॉम्पोनंट्स आहेत. एक vx बार किंवा जस्ट vx म्हटलं तरी चालेल, दुसरा कॉम्पोनंट phi y आणि तिसरा कॉम्पोनंट phi z. So Vx, Phi y, Phi z are the components of velocity v bar of molecule. Velocity is a vector quantity. Velocity vector quantity असल्यामुळं तिचं स्प्लिटिंग करून आपण 3 कंपोनेंट्स मिळवू शकतो. Vx, Phi y, Phi z. Vx is the component of phi along x-axis. Phi y is the component of phi along y-axis, and Vz is the component of phi along z-axis. In short, Vx, Phi y, Phi z are the components of phi along x, y and z axis. आता n मॉलिक्युल्स आहेत, सिम्प्लिसिटीसाठी आपण फक्त एकच मॉलिक्यूल कन्सिडर केला. त्या मॉलिक्यूलची व्हेलॉसिटी v आहे, त्याचे कंपोनंट 3 आहेत. परत एकदा सिम्प्लिसिटीसाठी आपण फक्त एकच कंपोनंट विचारात घेणार आहोत, Vx, की जो फिगरमध्ये दाखवला आहे. सो कन्सिडर x component Vx of phi only. 3 कंपोनेंट्स पैकी Vx, Vy, Vz या 3 कंपोनेंट्स पैकी परत एकदा सिम्प्लिसिटीसाठी एकच कंपोनेंट विचारात घेणार आहोत, Vx, आणि तो फिगरमध्ये दाखवला आहे. सो कन्सिडर only one component Vx of velocity phi. Now n molecules पैकी एकच मॉलिक्यूल कन्सिडर केला, त्याची व्हेलॉसिटी v, चे 3 कंपोनेंट
सिम्प्लिसिटीसाठी आपण फक्त एकच कॉम्पोनंट व्ही एक्स विचारात घेतला. आता फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे हा मॉलिक्यूल की जो ब्ल्यू कलरच्या डॉटमध्ये दिसतोय तो मॉलिक्यूल या वॉलकडे निघालाय आणि त्या वॉलला आपण थोडंसं शेडिंग केलंय, थोडीशी काळपट अशी त्याला शेड दिलेली आहे. त्या शेडेड वॉलला आपण A1 असंही नाव दिलंय. तर जो मॉलिक्यूल आपण कन्सिडर केलाय तो मॉलिक्यूल शेडेड वॉलकडे निघालाय आणि तो शेडेड वॉलला आता कोलाइड होणार आहे. मॉलिक्यूलची आणि शेडेड वॉलची कोलिजन होणार आहे. सो this molecule is about to collide with shaded wall A1. फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे molecule is going to collide with shaded wall A1 and velocity with which molecule is going to collide with A1 is Vx. Mass of molecule is m and velocity of molecule is plus Vx. And therefore, initial momentum of molecule before collision हा आपल्याला मिळवायचा. मॉलिक्यूलचं मास m आहे आणि मॉलिक्यूल Vx इतक्या व्हेलॉसिटीनं शेडेड वॉलशी कोलाइड होणार आहे. कोलिजन पूर्वीचा मॉलिक्यूलचा मोमेंटम आपल्याला मिळवायचा. मोमेंटमबद्दल अनेक वेळा सांगितलंय की मास अँड व्हेलॉसिटी याच्या प्रॉडक्टला मोमेंटम असं म्हणतात. मॉलिक्यूलचं मास m आहे, मॉलिक्यूलची व्हेलॉसिटी Vx आहे. याच्यावरून मोमेंटम ऑफ मॉलिक्यूल बिफोर कोलिजन, इनिशियल मोमेंटम ऑफ मॉलिक्यूल बिफोर कोलिजन Vx इतका येईल. मास आणि व्हेलॉसिटी यांचा गुणाकार तुम्हाला मोमेंटम मिळेल. आता इथं मोमेंटम हा शब्द शॉर्टमध्ये लिहिला आहे, MTM असं लिहिलं आहे. MTM म्हणजेच मोमेंटम, इनिशियल मोमेंटम ऑफ मॉलिक्यूल बिफोर कोलिजन. कोलिजन पूर्वीचा मॉलिक्यूलचा सुरुवातीचा मोमेंटम हा मास इंटू व्हेलॉसिटी यानुसार Vx इतका होईल. आता हा मॉलिक्यूल शेडेड वॉलशी कोलाइड होईल आणि कोलिजन नंतर हा मॉलिक्यूल रिबाउन्स होईल. कोलिजन झाल्यानंतर हा मॉलिक्यूल रिबाउन्स होईल. रिबाउन्स होताना त्याची व्हेलॉसिटी -Vx इतकी असेल. सो आफ्टर कोलिजन with shaded wall, molecule is rebounced with velocity -Vx. सुरुवातीपासून बघा, this molecule shown by blue dot, this molecule is going to collide with wall with velocity Vx. Therefore, initial momentum of molecule before collision is mvx. Now, after collision with shaded wall, molecule is rebounced back with velocity -Vx. परत एकदा आपण त्याचा मोमेंटम मिळवणार आहोत. आफ्टर कोलिजन विथ शेडेड वॉल, molecule is rebounced with velocity -Vx. Now, after collision, mass of molecule is m and after collision velocity of molecule is -Vx. Mass is m, velocity is -Vx. यावरून मोमेंटम ऑफ मॉलिक्यूल आफ्टर कोलिजन मिळवायचा आणि तो किती येईल तर अर्थातच -mvx इतका येईल. सो फायनल मोमेंटम
of molecule after collision is equal to minus Vx. Mass and velocity. Velocity is minus Vx. So momentum after collision is minus m Vx. इथपर्यंत कळले असं गृहीत धरून इनिशियल मोमेंटम इज प्लस एम व्ही एक्स अँड फायनल मोमेंटम इज मायनस एम व्ही एक्स. याच्यावरून चेंज इन मोमेंटम मिळवायचं. चेंज इन मोमेंटम मिळवताना फायनल मोमेंटममधून इनिशियल मोमेंटम मायनस करायचं. फायनल मोमेंटममधून इनिशियल मोमेंटम मायनस केला की आपल्याला चेंज इन मोमेंटम मिळेल. मागच्या स्लाइडमध्ये फायनल मोमेंटम हा मायनस एम व्ही एक्स इतका होता, तर इनिशियल मोमेंटम प्लस एम व्ही एक्स इतका होता. फायनल मोमेंटम मायनस एम व्ही एक्स, इनिशियल मोमेंटम प्लस एम व्ही एक्स सबस्टिट्यूट केलं तर चेंज इन मोमेंटम ऑफ मॉलिक्यूल विल बी इक्वल टू मायनस एम व्ही एक्स मायनस एम व्ही एक्स. मायनस एम व्ही एक्स is the final momentum, mvx is the initial momentum, minus mvx minus mvx will be change in momentum, and finally it will be minus 2mvx. So change in momentum of molecule will be minus 2mvx. आता हे मायनस साइन का, तर इथं जे मायनस साईन आहे चेंज इन मोमेंटम ऑफ मॉलिक्यूल, मॉलिक्यूलच्या मोमेंटममध्ये जो चेंज झाला त्याच्यामध्ये जे मायनस साईन आहे त्याचा अर्थ असा की मॉलिक्यूलनं स्वतःचा मोमेंटम गमावलेला आहे. किंवा इंग्रजीत सांगायचं म्हटलं तर मॉलिक्यूल हॅड लॉस्ट हिज मोमेंटम. निगेटिव्ह चिन्हाचा अर्थ काय, तर मोमेंटम गमावलेला आहे मॉलिक्यूलला, म्हणून निगेटिव्ह. मॉलिक्यूल हॅड लॉस्ट हिज मोमेंटम अँड इट इज इंडिकेटेड बाय दिस मायनस साइन. सो निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट मॉलिक्यूल हॅड लॉस्ट इट्स मोमेंटम. आता जी कोलिजन झाली ती दोघांच्यात झाली, एक मॉलिक्यूल आणि वॉल. मॉलिक्यूल आणि वॉल या दोघांपैकी मॉलिक्यूलनं मोमेंटम गमावला. मॉलिक्यूलनं जो मोमेंटम गमावला तो मोमेंटम वॉलला मिळतो, कारण जे काय झाले त्या दोघांच्यात झाले, मॉलिक्यूल आणि वॉलमध्ये झाले. मॉलिक्यूलनं जर मोमेंटम गमावलेला असेल तर वॉलनं तेवढाच मोमेंटम हा मिळवलेला असेल. म्हणून आपण पुढं असं म्हटलं, मॉलिक्यूल हॅड लॉस्ट इट्स मोमेंटम विच इज इक्वली गेन्ड बाय द वॉल. जो मोमेंटम मॉलिक्यूलनं गमावला तोच मोमेंटम वॉलनं प्राप्त केला. असं असेल तर चेंज इन मोमेंटम ऑफ वॉल किती येईल? चेंज इन मोमेंटम ऑफ मॉलिक्यूल मायनस 2mvx इतका असेल तर चेंज इन मोमेंटम ऑफ वॉल हा प्लस 2mvx इतका असेल. सो चेंज इन मोमेंटम ऑफ वॉल विल बी इक्वल टू प्लस 2mvx. आता इथं प्लस चिन्हाचा अर्थ काय असेल मग, तर वॉल गेन्ड इट्स मोमेंटम. दिस पॉझिटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट wall had gained the momentum which is lost by the molecule. So change in momentum of wall is equal to plus mvx. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, पुढच्या स्लाइडमध्ये आपण ते वापरणार आहोत. चेंज इन मोमेंटम ऑफ वॉल किती,
the change in momentum of wall is plus 2m vx. हे लक्षात ठेवा. आफ्टर कोलिजन विथ शेडेड वॉल, अगोदर मराठीत सांगतो, मॉलिक्यूल या वॉलशी कोलाइड झाल्यानंतर तो रिबाउन्स होतो. रिबाउन्स होऊन तो अपोजिट वॉल A2 ला कोलाइड होतो. अपोजिट वॉल A2 ला कोलाइड झाल्यानंतर तो परत रिबाउन्स होतो आणि परत एकदा तो शेडेड वॉल A1 ला कोलाइड होतो. शेडेड वॉल आणि अपोजिट वॉल यांच्यामधलं डिस्टन्स L, तसंच अपोजिट वॉल आणि शेडेड वॉल यांच्यामधलं पण डिस्टन्स L. शेडेड वॉल टू अपोजिट वॉल जाताना L इतकं डिस्टन्स कव्हर होतं, तर अपोजिट वॉल टू शेडेड वॉल जाताना परत एकदा L इतकं डिस्टन्स कव्हर होतं. म्हणून L प्लस L दॅट इज 2L एवढं डिस्टन्स मॉलिक्यूल कव्हर केल्यानंतर मॉलिक्यूल परत एकदा अपोजिट वॉलशी कोलाइड होतं. हेच इंग्रजीत इथं म्हटलंय. परत एकदा मराठीत सांगतो मी. शेडेड वॉल A1 याच्याशी कोलाइड झाल्यानंतर मॉलिक्यूल L इतकं डिस्टन्स कव्हर करून अपोजिट वॉल A2 शी कोलाइड होतो. अपोजिट वॉल A2 शी कोलाइड झाल्यानंतर रिबाउन्स होऊन परत एकदा L इतकं डिस्टन्स कव्हर करून तो A1 शी आणखी एकदा कोलाइड होतो. मग A1 शी सलग दोनदा कोलाइड होण्यासाठी मॉलिक्यूलला L प्लस L 2L इतकं डिस्टन्स कव्हर करावं लागतं. सो आफ्टर कोलिजन विथ शेडेड वॉल, molecule is rebounced with velocity minus Vx and collide with opposite wall A2. After collision with opposite wall A2, molecule is rebounced back with velocity Vx and again collide with shaded wall. So distance traveled by the molecule in between two successive collisions with shaded wall is equal to 2L. शेडेड वॉलशी लगतच्या दोन कोलिजन्ससाठी मॉलिक्यूलला 2L इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागतं. L प्लस L 2L. पहिलं L कोणतं, तर शेडेड वॉल टू अपोजिट वॉल हे डिस्टन्स, आणि दुसरं L कोणतं, तर अपोजिट वॉल टू शेडेड वॉल. L प्लस L 2L इतकं डिस्टन्स कव्हर केल्यानंतर मॉलिक्यूल सलग दोनदा शेडेड वॉलशी कोलाइड होतो. सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय मॉलिक्यूल इन बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स विथ शेडेड वॉल इज 2L. आता 2L इतकं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी मॉलिक्यूलला किती टाइम लागतो हे आपल्याला मिळवायचं, आणि ते मिळवताना आपण व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला वापरणार आहोत की जो तुम्हाला अनेकदा गेलेला आहे. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा फॉर्म्युला टाइमसाठी कसा लिहिता येईल, तर टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. मग 2L हे डिस्टन्स कव्हर करण्यासाठी लागलेलं टाइम मिळवण्यासाठी हा फॉर्म्युला आपण वापरणार आहोत, डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. सो टाइम required to travel distance 2L
याला नोटेशन डेल्टा टी, टाईमला नोटेशन डेल्टा टी, आणि डेल्टा टी मिळवण्यासाठी डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी या फॉर्म्युल्यानुसार डेल्टा टीची किंमत येईल 2L/Vx. डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं तर 2L, आणि हे डिस्टन्स ट्रॅव्हल करताना व्हेलॉसिटी कोणती होती तर Vx. सो 2L/Vx is the time required to travel distance 2L, आणि या टाईमला आपण डेल्टा टी असं नोटेशन दिलं आहे. सो टाईम डेल्टा टी इज इक्वल टू 2L/Vx. आता जे काय सांगतोय ते नीट ऐका. येस, पाठीमागच्या स्लाइडमध्ये आपण पाहिलं आणि तुम्हाला लक्षातही ठेवायला सांगितलं होतं की चेंज इन मोमेंटम ऑफ वॉल इज प्लस 2mVx. आणि आठवत असेल की चेंज इन मोमेंटम ऑफ मॉलिक्यूल किती तर चेंज इन मोमेंटम ऑफ मॉलिक्यूल इज मायनस 2mVx. देअरफॉर चेंज इन मोमेंटम ऑफ वॉल इज प्लस 2mVx. आणि आता लक्षपूर्वक ऐका, डेल्टा टी या टाईममध्ये प्लस 2mVx इतका चेंज इन मोमेंटम, डेल्टा टी या टाईममध्ये प्लस 2mVx एवढा चेंज इन मोमेंटम, तर ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम किती? ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम किती? रेट कसा मिळवायचा तर डेल्टा टी या टाईममध्ये प्लस 2mVx इतका चेंज इन मोमेंटम, तर युनिट टाईममध्ये किती? युनिट टाईममध्ये जो चेंज इन मोमेंटम येईल त्यालाच रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम असं म्हणायचं. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. युनिट टाईममध्ये जो चेंज ऑफ मोमेंटम होतो त्यालाच रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम असं म्हणायचं. डेल्टा टी मध्ये 2mVx, तर युनिट टाईममध्ये किती हे मिळवणं म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम मिळवणं. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, ॲक्च्युली ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ वॉल हे मिळवताना चेंज ऑफ मोमेंटम अँड टाईम यांचा भागाकार करायचा. पाठीमागच्या स्लाइडमध्ये चेंज ऑफ मोमेंटम किती आहे तर प्लस 2mVx आणि टाईम किती आहे डेल्टा टी. सो ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ वॉल इज इक्वल टू चेंज ऑफ मोमेंटम डिवाइडेड बाय टाईम. दॅट इज ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ वॉल इज 2mVx upon delta t. Change of momentum is 2mVx and time is delta t. Therefore, average rate of change of momentum is equal to 2mVx by delta t. पाठीमागच्या स्लाइडमध्ये आपण हेही पाहिलं की डेल्टा टी या टाईमची किंमत आपण मिळवली होती आणि ती 2L/Vx इतकी होती. मग डेल्टा टीची ही किंमत 2L/Vx इथं सबस्टिट्यूट करायची. तशी केली तर ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ वॉल इज इक्वल टू 2mVx डिवायडेड बाय 2L/Vx हे मिळेल. सो ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ वॉल इज इक्वल टू 2mVx divided by 2L/Vx because delta t is equal to 2L/Vx. आता डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरमध्ये Vx आहे. डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरमध्ये Vx आहे. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर हा न्युमरेटरमध्ये येतो. न्युमरेटरमध्ये ऑलरेडी एक Vx आहे.
डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर व्ही एक्स जर न्युमरेटरमध्ये आला तर व्ही एक्स इंटू व्ही एक्स स्क्वेअर मिळेल. अँड देअर फोर ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ द वॉल विल बी इक्वल टू 2m व्ही एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2l. आणि तुमच्या लक्षात आलंच असेल की न्युमरेटरमध्ये पण 2 आहे, डिनॉमिनेटरमध्ये पण 2 आहे. 2 कॅन्सल्स टू 2 आणि त्यामुळं फायनली ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ द वॉल विल बी इक्वल टू m व्ही एक्स स्क्वेअर अपॉन l. आणि हे लक्षात ठेवा, आपल्याला पुढच्या स्लाईडमध्ये वापरायचं. सो चेंज इन मोमेंटम ऑफ वॉल किती, तर 2m व्ही एक्स. चेंज इन मोमेंटम ऑफ वॉल 2m व्ही एक्स. आणि रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम किती, तर m व्ही एक्स स्क्वेअर अपॉन l. बट ॲव्हरेज फोर्स इज इक्वल टू ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ द वॉल. आणि हा सरळ सरळ न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आहे. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज कॉल्ड ॲज फोर्स, असं आपण न्यूटन सेकंड लॉच्या बाबतीत शिकलो आहे. म्हणून हे इक्वेशन लिहिले की ॲव्हरेज फोर्स इज इक्वल टू ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. हा परत याचा लक्षात घ्या, सरळ सरळ न्यूटन सेकंड लॉ आहे. न्यूटन सेकंड लॉ काय सांगतो की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू फोर्स अँड इट इज इन द डिरेक्शन ऑफ फोर्स, असं सेकंड लॉ आहे. आणि त्यानुसार रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजेच फोर्स. सो ॲव्हरेज फोर्स इज इक्वल टू ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आणि ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आपण मागच्या स्लाईडमध्ये मिळवला आणि तो किती होता, तर m व्ही एक्स स्क्वेअर अपॉन l. सो ॲव्हरेज फोर्स इज इक्वल टू m व्ही एक्स स्क्वेअर अपॉन l. आता हा जो ॲव्हरेज फोर्स आहे तो फक्त एकाच मॉलिक्युलनं एक्झर्ट केलेला आहे. तुम्हाला आठवत असेल n मॉलिक्युल्सपैकी एकच मॉलिक्यूल आपण कन्सिडर केला होता. सो दिस ॲव्हरेज फोर्स इज एक्झर्टेड बाय ओनली वन मॉलिक्यूल. आणि त्या मॉलिक्यूलला आपण मॉलिक्यूल 1 असं नाव दिलं. त्या मॉलिक्यूलला आपण मॉलिक्यूल 1 असं नाव दिलं तर ॲव्हरेज फोर्स एक्झर्टेड बाय मॉलिक्यूल 1 याची किंमत लिहिताना यामध्ये थोडंसं किरकोळ मॉडिफिकेशन करायचं. कोणतं मॉडिफिकेशन, तर m आहे तसं व्ही एक्स 1 स्क्वेअर बाय l. m आणि l आहे तसे, पण व्हेलॉसिटी व्ही एक्स स्क्वेअर आहे, त्याच्याऐवजी व्ही एक्स 1 स्क्वेअर असं लिहायचं. 1 का, तर इट इज एक्झर्टेड बाय मॉलिक्यूल 1 ओनली. मग आपण असं लिहू शकतो की दिस इज ॲव्हरेज फोर्स एक्झर्टेड बाय ओनली वन मॉलिक्यूल अँड कॉलिंग दॅट मॉलिक्यूल ॲज मॉलिक्यूल 1 वी हॅव ॲव्हरेज फोर्स एक्झर्टेड बाय मॉलिक्यूल 1 इज इक्वल टू m व्ही एक्स 1 स्क्वेअर बाय l. आपण ॲव्हरेज फोर्सचं जनरल एक्सप्रेशन मिळवलं, m व्ही एक्स स्क्वेअर अपॉन l. पण हे मिळवत असताना आपण सर्वच्या सर्व n मॉलिक्युल्स विचारात घेतले नव्हते. आपण फक्त एकच मॉलिक्यूल विचारात घेऊन हे एक्सप्रेशन मिळवलं. आणि जो मॉलिक्यूल विचारात घेऊन हे एक्सप्रेशन मिळवलं त्या मॉलिक्यूलला सोयीसाठी मॉलिक्यूल 1 म्हटलं तर ॲव्हरेज फोर्स एक्झर्टेड बाय मॉलिक्यूल 1 हे लिहित असताना m व्ही एक्स स्क्वेअर अपॉन l असं लिहिण्याऐवजी m व्ही एक्स 1 स्क्वेअर अपॉन l असं लिहिता येईल. मग याच्यावरून ॲव्हरेज फोर्स एक्झर्टेड बाय मॉलिक्यूल 2 मिळवता येईल.
ॲव्हरेज फोर्स एक्झर्टेड बाय मॉलिक्यूल 2 विल बी इक्वल टू mvx2 स्क्वेअर अपॉन L. mvx2 स्क्वेअर अपॉन L. सिमिलरली ॲव्हरेज फोर्स एक्झर्टेड बाय मॉलिक्यूल 3 काय असेल तर mvx3 स्क्वेअर अपॉन L असेल. डॉट 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 ॲव्हरेज फोर्स एक्झर्टेड बाय लास्ट मॉलिक्यूल n किती असेल तर mvxn स्क्वेअर अपॉन L इतका असेल. सो in this way average force exerted by molecule n, last molecule n, will be equal to mvxn square upon L. तर n मॉलिक्यूलच्या बाबतीत, सर्व मॉलिक्यूलच्या बाबतीत आपण एक्झर्ट झालेला ॲव्हरेज फोर्स मिळवला. मॉलिक्यूल 1 मुळे किती, मॉलिक्यूल 2 मुळे किती, असं करत करत मॉलिक्यूल n मुळे ॲव्हरेज फोर्स किती हे पण आपण मिळवलं आहे. प्रत्येक मॉलिक्यूलनं एक्झर्ट केलेला ॲव्हरेज फोर्स मिळवला आहे. याच्यावरून ॲव्हरेज फोर्स एक्झर्टेड बाय ऑल मॉलिक्यूल्स हे मिळवायचं आहे. प्रत्येक मॉलिक्यूलनं एक्झर्ट केलेला ॲव्हरेज फोर्स आपण मिळवला. याच्यावरून टोटल ॲव्हरेज फोर्स एक्झर्टेड बाय ऑल मॉलिक्यूल्स हे मिळवायचं आहे. आणि ते मिळवत असताना या सगळ्यांची सम घ्यावी लागेल. ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहणार आहोत. सो टोटल ॲव्हरेज फोर्स एक्झर्टेड बाय ऑल मॉलिक्यूल्स हे मिळवत असताना प्रत्येक मॉलिक्यूलनं एक्झर्ट केलेल्या ॲव्हरेज फोर्सची सम घ्यायची. म्हणून टोटल ॲव्हरेज फोर्स एक्झर्टेड ऑन वॉल बाय ऑल मॉलिक्यूल्स इज इक्वल टू mvx1 स्क्वेअर बाय L प्लस mvx2 स्क्वेअर बाय L प्लस डॉट 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 प्लस mvxn स्क्वेअर अपॉन L. RHSला एकूण n टर्म्स आहेत आणि प्रत्येक टर्ममध्ये m बाय L कॉमन आहे. प्रत्येक टर्ममध्ये स्मॉल m बाय कॅपिटल L हे कॉमन आहे. टेकिंग m बाय L ॲज कॉमन वी कॅन राईट total average force exerted on wall by all molecules is equal to m by L into bracket Vx1 square plus Vx2 square plus dot 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 plus Vxn square. Now average force आपण मिळवला exerted by all molecules. त्या कंटेनरमध्ये ती शेडेड वॉल की ज्याला आपण A1 असं नाव दिलं, या वॉलवरती टोटल फोर्स मिळवला आपण. टोटल ॲव्हरेज फोर्स एक्झर्टेड बाय ऑल मॉलिक्युल्स मिळवला आणि तो इतका येतो m बाय L इंटू ब्रॅकेट Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस डॉट 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 Vxn स्क्वेअर. याच्यावरून प्रेशर P मिळवता येतं. प्रेशर Pचा फॉर्म्युला कोणता आहे? प्रेशर P इज इक्वल टू फोर्स F डिवाइड बाय एरिया. किंवा प्रेशरची व्याख्या काय आहे तर फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड ॲज प्रेशर. ही प्रेशरची डेफिनेशन आहे. मग ही डेफिनेशन वापरून आपण प्रेशर मिळवणार आहोत की जे आपल्या आर्टिकलचं नाव आहे. आपल्या आर्टिकलचं नाव काय? प्रेशर ऑफ ॲन आयडियल गॅस असं आपल्या आर्टिकलचं नाव आहे. आपण इथंपर्यंत फोर्स मिळवला आहे. आता आपल्याला प्रेशर मिळवायचं आहे आणि प्रेशरसाठी आपण प्रेशरची डेफिनेशन वापरणार आहोत. आणि ती डेफिनेशन अशी आहे, ॲव्हरेज प्रेशर इज इक्वल टू ॲव्हरेज फोर्स डिवाइड बाय एरिया. मूळ डेफिनेशन कशी आहे तर प्रेशर
इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय एरिया. पण फोर्स हा ॲव्हरेज फोर्स असल्यामुळं जे प्रेशर मिळेल ते सुद्धा ॲव्हरेज प्रेशर मिळेल. सो प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया ही डेफिनेशन ॲव्हरेज प्रेशरसाठी ॲव्हरेज प्रेशर इज इक्वल टू ॲव्हरेज फोर्स डिवाइड बाय एरिया. आता ॲव्हरेज फोर्स किती आहे ते या स्टेपमध्ये आहे. M/L इंटू ब्रॅकेट Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस डॉट 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 Vxn स्क्वेअर. तो सबस्टिट्यूट केला तर प्रेशर P इज गिवन बाय P इज इक्वल टू M/L इंटू ब्रॅकेट Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस Vxn स्क्वेअर डिवाइडेड बाय एरिया. आता जो कंटेनर आहे तो क्युबिकल आहे. क्यूबच्या बाबतीत लेंथ ऑफ ईच साईड सेम असते. मग जो वॉल आहे शेडेड वॉल त्याची ही पण साईड यल आहे ही पण साईड यल आहे. मग एरिया किती येईल तर L इंटू L स्क्वेअर एवढा एरिया येईल. बट एरिया इज इक्वल टू L स्क्वेअर. सो प्रेशर P इज इक्वल टू हे ज्यामध्ये एरिया आहे आणि ते एरियाची किंमत L स्क्वेअर आहे. पुढच्या स्लाइडमध्ये आपण तर P इज इक्वल टू M/L इंटू Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस डॉट 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 Vxn स्क्वेअर हा ॲव्हरेज फोर्स. तर एरिया L स्क्वेअर. आता पुढच्या स्टेपला काय होईल हे L न्युमरेटरच्या डिनॉमिनेटरमधलं L इथं डिनॉमिनेटरमध्ये येईल. डिनॉमिनेटरमध्ये ऑलरेडी L स्क्वेअर आहे आणि L इंटू L स्क्वेअरमुळं डिनॉमिनेटरमध्ये फायनली आपल्याला L क्यूब मिळेल. सो P इज इक्वल टू M इंटू ब्रॅकेट Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस डॉट 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 Vxn स्क्वेअर डिवाइड बाय L क्यूब. L इंटू L स्क्वेअर म्हणून इथं L क्यूब मिळालं आहे. आर्टिकलच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं होतं बॉक्स इज क्युबिकल, लेंथ ऑफ ईच साइड इज L and therefore volume of that cubical box is the volume of gas and that volume of cube is L cube. हे आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं. म्हणून L क्यूब ही व्हॉल्यूम ऑफ गॅस फीची किंमत आहे. ते आपण सबस्टिट्यूट करणार आहोत. बट L क्यूब इज इक्वल टू फी दॅट इज व्हॉल्यूम ऑफ गॅस. L क्यूब बद्दल फी सबस्टिट्यूट केलं तर P इज इक्वल टू M इंटू ब्रॅकेट Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस Vxn स्क्वेअर डिवाइड बाय फी. हे इक्वेशन नंबर 1 आपल्याला मिळेल. आता जो ब्रॅकेट आहे न्युमरेटरमध्ये Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस डॉट 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 Vxn स्क्वेअर हा ब्रॅकेट आपल्याला घालवायचा आहे. तो घालवायसाठी Vx1 स्क्वेअर Vx2 स्क्वेअर डॉट 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 Vxn स्क्वेअर हे जे स्क्वेअरच्या n किमती आहेत त्यांचा ॲव्हरेज विचारात घ्यायचं. मग त्यांचं ॲव्हरेज कसं मिळवायचं तर त्या सर्वांची बेरीज भागिले n. सो ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ Vx1 स्क्वेअर Vx2 स्क्वेअर Vxn स्क्वेअर यांचं ॲव्हरेज आणि त्या ॲव्हरेजला आपण सोयीसाठी Vx बार असं नोटेशन देणार आहे.
phi x bar, average value of all these n squares, first square, second square, and this is nth square. Average of these squares is given by phi x bar square is equal to phi x1 square plus phi x2 square plus dot 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 phi xn square divided by n. मग हे इक्वेशन या न्यूमरेटरसाठी लिहिता येईल. न्यूमरेटरसाठी लिहिताना हे n इकडे ट्रान्सफर करायचं, म्हणजे आपल्याला काय मिळेल, ब्रॅकेटची किंमत मिळेल. हा जो ब्रॅकेट आहे तो घालवायसाठी आपण ॲव्हरेज व्हॅल्यू विचारात घेतली, फी एक्स बार स्क्वेअर, आणि या ॲव्हरेज व्हॅल्यूनुसार फी एक्स वन स्क्वेअर प्लस फी एक्स टू स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस फी एक्स एन स्क्वेअर विल बी इक्वल टू एन इंटू फी बार एक्स स्क्वेअर. आता आपल्याला दोन इक्वेशन्स आहेत, इक्वेशन 1, इक्वेशन 2. हे दोन्ही इक्वेशन्स आहे असे आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये सुरुवातीला विचारात घेणार आहोत. दिस इज इक्वेशन 1 अँड दिस इज इक्वेशन 2. फ्रॉम 1 अँड 2 आपल्याला पी बद्दल काय लिहिता येईल. फ्रॉम 1 अँड 2 पी इज इक्वल टू एम इंटू n फी एक्स स्क्वेअर बार डिवायडेड बाय फी असं लिहिता येईल. सो फ्रॉम 1 अँड 2 पी इज इक्वल टू एन फी एक्स स्क्वेअर बार बाय फी. दिस इज इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला फी एक्स बार स्क्वेअर हा सुद्धा घालवायचा आहे. मग त्यासाठी आर्टिकलच्या सुरुवातीला आपण पाहिलं होतं की एकच मॉलिक्यूल कन्सिडर केला, त्याची व्हेलॉसिटी व्ही होती. फीचे 3 कंपोनंट होते, फी एक्स, फी वाय, फी झेड. 3 पैकी एकच विचारात घेतला होता, फी एक्स, आणि तो एकच कंपोनंट विचारात घेऊन आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आपण ह्या 2 कंपोनंटचा विचारच केलेला नाही. आता तो विचार आता इथं करायचा. जर फी एक्स 1 मिनिट फी एक्स बार, फी वाय बार, फी झेड बार आर द कंपोनंट्स ऑफ फी, देन आपण काय लिहू शकतो, हे तर लिहू शकतोच की फी बार इज इक्वल टू फी एक्स बार प्लस फी वाय बार प्लस फी झेड बार, हे तर लिहू शकतोच, बिकॉज फी एक्स, फी वाय, व्ही झेड आर द कंपोनंट्स ऑफ फी. पण याशिवाय आपण फी बार स्क्वेअर याच्यासाठी पण असंच लिहू शकतो. असं म्हणजे कसं, तर हे असं, फी बार स्क्वेअर इज इक्वल टू फी एक्स स्क्वेअर बार प्लस फी वाय स्क्वेअर बार प्लस फी झेड स्क्वेअर बार. फी एक्स, फी वाय, फी झेड आर द कंपोनंट्स ऑफ फी, म्हणून असं तर लिहिता येतच, पण याशिवाय असं सुद्धा लिहिता येतं की फी बार स्क्वेअर बार इज इक्वल टू फी बार स्क्वेअर इज इक्वल टू फी एक्स स्क्वेअर बार प्लस व्ही वाय स्क्वेअर बार प्लस फी झेड स्क्वेअर बार. आणि एक महत्वाचे एक स्टेप इथं आहे की सिमेट्रीमुळं, म्हणजे जो बॉक्स आपण कन्सिडर केला होता त्याची एक साईड झेडला पॅरलल होती, एक साईड एक्सला पॅरलल होती, तर एक साईड वायला पॅरलल होती, आणि एकच मॉलिक्यूल आपण कन्सिडर केला होता. मॉलिक्यूलला सर्व डिरेक्शन सारख्याच आहेत. तो कधी एक्स डिरेक्शननी जाईल, तर कधी तो वाय डिरेक्शननी जाईल,
तर कधी तो झेड डिरेक्शनने जाईल. तिन्ही डिरेक्शन त्याला सारखे आहेत किंवा तिन्ही डिरेक्शन्स ह्या मॉलिक्युलसाठी सिमेट्रिकल आहेत. जर सिमेट्रिकल असतील तर आपण सिमेट्रीमुळं हे इक्वेशन लिहू शकतो की व्ही एक्स स्क्वेअर बार इज इक्वल टू व्ही वाय स्क्वेअर बार इज इक्वल टू व्ही झेड स्क्वेअर बार. सिमेट्रीमुळं मॉलिक्युलला एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस तिन्ही ॲक्सिस सारखेच आणि सिमेट्रीमुळं ही तिन्हीही इक्वल आहेत. आणि तिन्ही इक्वल असतील तर हे इक्वेशन असं पण लिहिता येऊ शकतं, व्ही बार स्क्वेअर इज इक्वल टू 3 व्ही एक्स स्क्वेअर बार, किंवा असं पण लिहिता येऊ शकतं, व्ही बार स्क्वेअर इज इक्वल टू 3 व्ही वाय स्क्वेअर बार, किंवा व्ही बार स्क्वेअर इज इक्वल टू 3 व्ही झेड स्क्वेअर बार असं पण लिहिता येऊ शकतं. मग समजा असं लिहिलं, व्ही बार स्क्वेअर इज इक्वल टू 3 व्ही एक्स स्क्वेअर बार असं लिहिलं तर व्ही एक्स बार स्क्वेअरसाठी काय लिहिता येईल तर 1/3 व्ही बार स्क्वेअर. हे 3 LHSला आणलं तर ते 1/3 होईल. सो ड्यू टू सिमेट्री, मी परत एकदा सांगतो, नीट ऐका. ड्यू टू सिमेट्री व्ही एक्स स्क्वेअर बार इज इक्वल टू व्ही वाय स्क्वेअर बार इज इक्वल टू व्ही झेड स्क्वेअर बार. Therefore, this equation can be written as v bar square is equal to 3vx bar square किंवा is equal to 3 vy square bar किंवा is equal to 3 vz square bar कसंही लिहू शकतो. आणि जर असं लिहिलं v bar square is equal to 3 vx बार स्क्वेअर असं लिहिलं तर हे इक्वेशन vx साठी कसं लिहिता येईल, vx बार साठी, vx स्क्वेअर बार साठी कसं लिहिता येईल तर 1/3 व्ही बार स्क्वेअर. आणि हे आपण वापरणार आहोत. आता आपल्याकडे 2 इक्वेशन्स आहेत या स्लाइडवरती, इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. ही 2 इक्वेशन्स जर विचारात घेतली तर फ्रॉम 3 and 4 असं लिहिता येईल की P इज इक्वल टू 1/3 mn व्ही बार स्क्वेअर डिवाइड बाय व्ही. इथं लक्षात ठेवा या एक्सप्रेशनमध्ये 2 व्ही आहेत, एक स्मॉल व्ही आहे, एक कॅपिटल व्ही आहे. स्मॉल व्ही बार स्क्वेअर याचं नाव आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. याला मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी असं म्हणायचं. थोडक्यात जो स्मॉल व्ही आहे ती व्हेलॉसिटी आहे, तर कॅपिटल व्ही जो आहे तो व्हॉल्यूम ऑफ गॅस आहे. हा फरक लक्षात ठेवा. सो P इज इक्वल टू 1/3 mn व्ही बार स्क्वेअर बाय व्ही. दिस इज an expression for pressure P of an ideal gas. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आर्टिकल थोडंसं मोठं आहे, थोडंसं चॅलेंजिंग आहे. एकदा कळलं नसेल तर व्हिडिओ आणखी एकदा बघा, तरी नाही कळलं तर आणखी एकदा बघा. 2-3 वेळा तो पाहावा लागेल, थोडासा विचार करावा लागेल प्रत्येक स्टेपला, मग तुमच्या तो लक्षात येईल. आपण इथं थांबतोय. धन्यवाद.